मी कुठल्याही स्टेजवर गेलेलो नाही. कार्यकर्त्यांनी त्यांची काय गावातली परिस्थिती असेल, गावातले स्थानिक राजकारण असेल, ते बघून त्या ठिकाणी निर्णय घेतला असेल. मी कुठल्या स्टेजवर तुम्हाला दिसलोय का काय? त्यामुळं कृपया माझा भाजप प्रवेश तुम्ही लोक करू नकात. भविष्यात पवार साहेबांसोबतच तुम्ही दिसाल. हे बघा, मी आजही पवार साहेबांसोबतच आहे, कालही होतो. मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. पवार साहेबांनी राष्ट्रवादीचा उमेदवार दिलाय. काय राष्ट्रवादीचा उमेदवार दिलाय. हो, दिलेला आहे, बरोबर आहे. परंतु या निवडणुकीपुरतं मी सांगितलं, पक्षाच्या वरिष्ठांकडे देखील माझ्या काही नाईलाज ते मी कळवलेलं आहे. आणि मला उमेदवार पक्ष शेवटच्या क्षणी देईल याची थोडीशी कल्पना मला नव्हती. मला वाटलं बहुतेक बारामतीची बिनविरोध तशीच भूमिका पक्षाची इथं राहील. परंतु कदाचित काँग्रेस पक्षानं निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्यामुळे कदाचित पक्षाला उमेदवार द्यावा लागला असेल असं मला वाटतंय. काय होता? आता तुम्ही सांगितलं ना, आता ते 6 तारखेला नंतर खूप बाईट झालेले आहेत. परत तेच लोकांना आवडणार नाही ऐकायला. बारामतीत पण आज निवडणूक आहे. बारामतीत पण आज निवडणूक आहे. कसं बघतो? नाही, तिथली परिस्थिती मला माहीत नाही. परंतु ज्या पद्धतीनं अजितदादांचं नेतृत्व होतं, राज्यव्यापी नेतृत्व होतं, बारामतीमध्ये मागच्या वेळेस 1.5-2 लाखांनी दादा निवडून आले होते. त्यांचं प्रेम बारामतीकरांचं दादांवरती आहे. त्या प्रेम जनता दाखवेल अशी मला अपेक्षा आहे. त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येते का भविष्यात? काय मी हे उत्तर देण्याइतपत मी मोठा कार्यकर्ता नाही. रोहित पवार म्हणतात की जय पवार आणि तुम्ही निवडणुकीत नसल्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी देखील मतदारसंघाकडे पाठ फिरवली, कोणीच आलं नाही. कोणत्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी? तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाच्या. नाही, पवार साहेब माझ्या माहितीप्रमाणे त्यांची तब्येत बरोबर नाहीये. अन्यथा मला खात्री आहे की तब्येत जर व्यवस्थित असते तर ते 100% प्रचाराला आले असते. पण तब्येतीच्या कारणास्तव साहेब काही इथं येऊ शकलेले नाही. शशिकांत शिंदे साहेब माझ्या माहितीप्रमाणे मतदारसंघामध्ये त्यांनी काही सभा देखील घेतलेल्या आहेत. मतदारांना काय आवाहन करता? गर्दी दिसत नाहीये मतदारांची. नाही, असं काय नाही. गर्दी आता दुपारचं ऊन आहे, थोडं उन्हाची सावली एकदा लागली की गर्दी होईल बरोबर. मतदारांना काय आवाहन करता तुम्ही? मतदारांना माझं आव्हान आहे की लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सर्वांनी खरं उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदानाला यावं, आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असं मी मतदारांना आपल्या मार्फत आवाहन करेन. ओके.